कुठे चालली नायसा? तू बाप्पा करते दाखव. ओ आजी बाबा बाप्पा करते तू. नायसा चल बाय आई. बाय आई चालली. आई चालली. जा आजीकडे जा. आजीकडे जा. जा लवकर आजीकडे. नायसा आली कुकडी. आली 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 आली. अरे तू काय बाप्पा करते? नायसा बाप्पा करते का? हो हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. सो नायसाला तर तुम्ही बघितलंच. नायसाची मस्त देवपूजा सुद्धा झाली आहे ना. आजी बरोबर बाप्पा केलं तू आज. आज नायसाने आजी बरोबर बाप्पा केलं. सो आता नायसाला भूक लागली. तिचं आता ब्रेकफास्ट टाइम आहे आणि सनी गेलाय हॉस्पिटलला. सो ऑफकोर्स दिवाळी लवकरच येत आहे आणि खूप लोकांच्या घरी तयारीसुद्धा चालू झाली असेल. आय नो. आणि आपण जे युजल असतं घराची साफसफाई, मग रांगोळी काढणं, मग कलर्स आणणं, रांगोळीचे लाइटिंग्स, कंदील, सगळं काही. सगळे सुपर एक्सायटेड असतील ॲज युजल. आणि आम्ही सुद्धा आहोत. आम्हाला खूप आवडते दिवाळी कारण लाइटिंग्स एव्हरीवेअर लाइटिंग. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की मी आणि सनी खूप फॉन्ड अरे आमची. आणि जसं तुम्हाला माहिती आहे मला आणि सनीला किती लाईट्स आवडतात. वी आर फॉन्ड ऑफ लाईट्स. सो आम्ही खूप सारे लाइटिंग्स आणले आहेत आणि लवकरात लवकर ते सगळं काही लावणार आहोत घरात. तुझं काय चाललंय? अले सो खूप मजा येणार आहे. नोव्हेंबर मंथ इज लाईक अ सेलिब्रेशन मंथ फॉर अस. जसं मी पहिले सुद्धा सांगितलं, इट्स अ बर्थडे मंथ, ॲनिव्हर्सरी मंथ आणि दिवाळी एस्पेशली. सो नायसाचं फर्स्ट दिवाळी, सनीचं बर्थडे, नायसाचं फर्स्ट बर्थडे आणि आमची 5th ॲनिव्हर्सरी. सो वी आर सुपर एक्सायटेड. नोव्हेंबर हा मला पर्सनली खूप आवडतो आहे. आय नो सनीला पण खूप आवडत असेल कारण सेलिब्रेशन आर लाईक नेवर एंडिंग सेलिब्रेशन्स फॉर अस इन दिस मंथ. रेदर पूर्ण वर्ष आमच्यासाठी नेवर एंडिंग सेलिब्रेशन्सच असतं. सो चला आता नायसाचा ब्रेकफास्ट टाईम झाला आहे आणि आज नायसा खाणार आहे. काय खाणार नायसा? सो नायसाला युजली मी आजकाल देते नाचणीचं सत्व कारण त्याने तिचं प्रॉपरली पोट भरलं जातं. म्हणून मी तेच प्रिफर करते की मी तिला तेच देऊ. आणि येस आज त्याचबरोबर मी तुम्हाला हे सुद्धा दाखवणार आहे की मी नायसाला काय काय फूड देते कारण खूप आपले नवीन यूट्यूब फॅमिली मेंबर्स आपल्याला आत्ता जस्ट जॉईन झाले आहेत. सो त्यांच्यासाठी मी असं दाखवणार आहे की मी नायसाला एक्झॅक्टली काय फूड देते आणि किती टाईम देते आणि कोणत्या कोणत्या टाईमवर देते. सो लेट्स गो. मग आमची महाराणी बघा मस्त जेवायला काय करते तू. नायसा कुठे चालली? नुसती उतरायला बघते ही पोरगी बघा. पण नाश्ता करायचा ना बाबू, नाश्ता. सो नायसाचं नाचणीचं सत्व इज रेडी. सो नायसा इज डन विथ हर ब्रेकफास्ट आणि आता तिचं स्लीपिंग टाईम आहे. आधी ती झोपायची नाही पण आता तिला नाश्ता केल्या केल्या झोप लागते आणि ॲटलिस्ट त्या निमित्ताने मी माझी बाकी सगळी कामं करू शकते. नाही सर. सो आफ्टर ब्रेकफास्ट नायसा झोपली आणि आता मी तिचं फूड बनवते. सो खूप लोकांचे खूप वेळा क्वेश्चन्स आलेत की तुम्ही नायसाला एक्झॅक्टली काय देता.
सो आज मी तुम्हाला एक प्रॉपर रेसिपी दाखवणार आहे। आज मी तिला राईस खिचडी बनवणार आहे, ज्यात मी 3 व्हेजिटेबल्स ॲड करणार आहे। ते मी मूग डाळ आणि जे आपलं तांदूळ असतं ते सोक करून घेतलं आहे। ते मी 15 to 20 मिनिट्स सोक केलं। त्यानंतर इथे मी टोमॅटो, बटाटा आणि फ्लावर घेतलं आहे आणि इकडे आहे हिंग, हळद, कढीपत्ता आणि जिरं। सो मी हे सगळं कुकरमध्येच बनवणार आहे आणि त्यात मी ॲड करणार आहे तूप। मी कुकर गरम करत ठेवलंय, सो मी आता त्यात तूप ॲड करतेय। त्यानंतर आपलं हे जे जिरं, कढीपत्ता, हळद आणि हिंग हे सगळं टाकते। त्यानंतर भाज्या ज्या मी घेतल्यात, तुम्ही कोणतीही भाजी घेऊ शकतात ॲज पर युअर प्रेफरन्स। त्याला असं प्रॉपरली परतवून घ्या आणि मग त्यात ॲड करा आपले हे सोप मूग डाळ आणि तांदूळ। त्यात थोडंसं मीठ आणि पाणी टाका। आणि मग शिट्टी घ्या। सो जसं मी आधी सुद्धा तुम्हाला खूपदा सांगितलंय, इट डिपेंड्स ऑन युअर कुकर। तुमचं कुकर किती शिट्टीमध्ये कुक होतं। सो माझा कुकर मध्ये मला 5 to 6 शिट्टी घ्यायला लागतात आणि त्यानंतर ते प्रॉपर सॉफ्ट आणि कुक होतं। सो खूप सिंपल आणि सोपी आहे, फटाफट होणारी आहे, जास्त वेळ पण नाही लागत। जसं मी तुम्हाला आधी सुद्धा बोलली, तुम्ही कोणतीही भाजी ॲड करू शकतात, इट्स अपॉन यू। तुम्ही यात कांदा टाकू शकतात, गवार, मग घेवडा, खूप सारे ऑप्शन्स आहेत। आणि असं काही नाही आहे की मी 3 भाज्या टाकल्या तर तुम्ही सुद्धा 3 टाकायला पाहिजे। तुम्ही 1 टाकू शकता, तुम्ही 2 टाकू शकतात। बघा, स्टार्ट करा। तुम्हाला तुमच्या बेबीला कसं आवडतंय आणि मग आवडीनुसार मग ते वाढवत जा। अँड येस, ही एक सिंपल रेसिपी होती जे मी युजली तिला लंचला आणि डिनरला देते। जर लंचला मी तिला ह्या भाज्या दिल्या तर मग डिनरला चेंज करते, नाहीतर प्लेन आपलं जे फक्त मूग डाळ आणि राईस ते करून तेवढंच तिला देते, मग त्यात काय भाजी वगैरे ॲड करत नाही। सो नक्की ट्राय करा तुम्ही। आणि जसं खूप लोकांना माहिती आहे, मी नायसाला आधीपासूनच स्मॅश फूड देत नाही। मी कधीच तिला स्मॅश केलेलं फूड दिलं नाही आहे, मिक्सरमधनं काढून वगैरे दिलेलं नाही आहे। सो म्हणून मी त्याला जास्त शिट्ट्या घेते की ते थोडं सॉफ्ट होईल आणि मग ते ती इझिली चीव करू शकेल। आणि आता तिला दात सुद्धा आलेले आहेत म्हणून ती इझिली चीव करते ते, अँड शी एन्जॉय इट। तुम्ही बघालच थोड्या वेळानंतर। आता ती झोपली आहे, सो तिचं युजल लंच टाइम असतं 12:30 ते 1। जर ती खूप वेळ झोपली तर मग 2 वाजता वगैरे पण लंच होतं, बट मग ती पोट भरून खाते ते आणि तिला ते हे नक्की आवडतं। तुम्ही सुद्धा तुमच्या बेबी बरोबर ट्राय करा, तुमच्या बेबीला सुद्धा हे नक्की आवडेल। खूप लोकांचे असे सुद्धा क्वेश्चन्स आलेले की आफ्टर 6 मंथ्स तुम्हाला काय स्टार्ट करायला पाहिजे, जे आपले न्यू यूट्यूब फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यासाठी। आफ्टर 6 मंथ्स यू स्टार्ट विथ लिक्विड फूड पहिले। मग लिक्विड फूडमध्ये तुम्ही त्यांना टोमॅटो ज्यूस आणि मग कोणतेही फ्रूट ज्यूस वगैरे देऊ शकतात, कॅरेट ज्यूस, बीटरूट ज्यूस काहीही देऊ शकतात। आणि मग नंतर हळूहळू ग्रॅज्युअली ते वाढवत जायचं, म्हणजे मग सेमी सॉलिड फूड द्यायचं। आणि मला हे पण प्रश्न आले की तुम्ही कोणत्या मंथपासून नायसाला एक असं प्रॉपर फूड द्यायला स्टार्ट केलं। सो मी तिला 8 मंथपासून स्टार्ट केलेलं हे जे मी तिला आत्ता खिचडी देते हे सेम मी तिला तेव्हा सुद्धा द्यायची। तिला ते खायची तेव्हापासून सवय आहे आणि आता ती ऑलमोस्ट सगळं खाते, सगळ्या भाज्या खाते, चपाती खाते। येस, खूप लोकांनी मला हे सुद्धा विचारलंय की तुम्ही तिला चपाती कुस्करून का नाही देत दुधात, कारण दूध अजून मी तिला स्टार्ट नाही केलंय। सनीने मला सांगितलं की आफ्टर 1 इयर दूध स्टार्ट करायचंय, म्हणून मी तिला दूध नाही स्टार्ट केलंय। पण चपाती, ऑफकोर्स ती चपाती खाते, भाकरी सुद्धा खाते, तिला भरवलं की ती खाते। नायसा नायसाची मस्त जोजो झाली आहे ना नायसा। नायसा नायसा ओ, तर नायसा काय खाणार? भाती। नायसा भाती खाणार, गुदगोल सारखी भाती खाणार नायसा। नायसा आले, ओ ओ, असं
असे लावते, असे लावते तू? कसे लावतात, कसे लावतात? बेसिकली आम्हाला असं वाटतं की नायसा इज अ व्हेरी फास्ट लर्नर बिकॉज ती एवढं बारीक बारीक गोष्टी आमचे पकडते. आता ती डेली आम्हाला बघते की वेनेवर वी यूज सॅनिटायझर वी रब अवर हँड्स. सो तीसुद्धा तेच करते. आम्ही सॅनिटायझर लावतो तर तीसुद्धा तिचे हात रब करत असते आणि ते मला एवढं क्यूट वाटतं. आणि जसं तुम्ही बघितलं तिने रिमोटसुद्धा पकडलेलं. सो द वे आय होल्ड रिमोट तसं ती पकडते आणि इट्स गुड साईन. मला मी खूप एन्जॉय करते हे सगळे तिचे छोटे छोटेसे मोमेंट्स. आणि तर नायसा जेवणार आहे मस्त मस्तपैकी. सो ही आहे नायसाची खिचडी विच इज रेडी. आणि आता नायसा मस्त जेवणार आहे. नायशूला पाणी पण सुटलंय. अरे बा, जेव्हा तिला खायचं असतं ना ती अशी पुढे 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 यायला बघते. नायसा बाबा पडणार तू. हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव की नाई, जो 7 बार पाठ कर कोई, छूट ही बंदी महासुख होई, जो यह पढ़े हनुमान चालीसा, होय सिद्धि साखी गौरीसा, तुलसीदास सदा हरि चेरा, की जय नाथ हृदय महाडेरा. बाप्पा जय कर, बाप्पा जे जे मस्त मस्त मोठं कर, जे जे कर, जे जे. आता मी नायसाला इव्हनिंग स्नॅक्समध्ये स्वीट पोटॅटो देणार आहे. तुम्ही काहीही देऊ शकतात. स्मॅश बनाना देऊ शकतात, देन ॲपल देऊ शकतात, बॉईल प्रॉपर बॉईल म्हणजे स्टीम वगैरे करून. ह्याची पण रेसिपी मी आधी दाखवलेली. देन तुम्ही स्मॅश पोटॅटो देऊ शकतात. त्यानंतर बीटरूटचं ज्यूस देऊ शकतात, नाहीतर बीटरूट बॉईल करून नाहीतर स्टीम करून ते स्मॅश करून देऊ शकतात. कॅरेट देऊ शकतात. जसं आता मी बोलली स्वीट पोटॅटो देऊ शकतात. सो आता मी तुम्हाला स्वीट पोटॅटो दाखवते कसं आहे. खूप इझी आहे. काही त्याला असं हार्ड अँड फास्ट रूल नाही आहे की ते असंच बनवायचं. तसं तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही बनवू शकतात. तुम्ही त्याला स्टीम पण करू शकतात, पण मी ते कुकरमध्ये लावते बिकॉज एका शिट्टीमध्ये ते होऊन जातं अँड ते ती आवडीने खाते. सो संध्याकाळचा हा युजली तिचा नाश्ता असतो. तुम्ही स्वॅप पण करू शकतात. म्हणजे जो सकाळी मी जे दिले नाचणीचं सत्व ते तुम्ही संध्याकाळी देऊ शकतात आणि जे मी आता संध्याकाळी देते तुम्ही सकाळी देऊ शकतात. इट डिपेंड्स ऑन यू. सो खूप सारे ऑप्शन्स आहेत. तुम्ही बेबीला खूप सारं खूप काही देऊ शकतात. आणि येस, आणि तेच डिनरला मी तिला जसं मी तुम्हाला आधीसुद्धा बोलली की डिनरला मी युजली तिला भाताची खिचडीच प्रिफर करते. आता सकाळी मी तिला 3 भाज्या ॲड केलेल्या आहे. सो आता मी लेट्स सी काहीतरी एक वेगळी भाजी ॲड करेल, नाही त्या तिघांमध्ये एक कोणती तरी भाजी ॲड करेल, नाही तर मग एक प्लेन राईससुद्धा बनवेल. अँड येस, दिस इज द वे 4 मील्स असतात तिचे दिवसाला. म्हणजे एक सकाळचा ब्रेकफास्ट, देन लंच, देन संध्याकाळचं इव्हनिंग स्नॅक्स अँड देन डिनर. आणि मध्ये जसं तुम्हाला माहिती आहे मी तिला बाहेरचं मिल्क नाही दिलं आहे. सो माझं बाकीचं फीडिंग चालू असतं. सो मध्ये जर भूक वगैरे लागली तर मग तुम्ही फ्रूट वगैरे देऊ शकतात. फ्रूट प्रॉपर स्मॅश करून वगैरे देऊ शकतात. युजली जे ॲपल असतं ते डायरेक्टली नाही देत, कारण ते खूप जड असतं स्वॉलो करायला, डायजेस्ट व्हायला. सो त्यासाठी मग ते प्रॉपरली बॉईल वगैरे करा आणि नाही तर स्टीम करा. स्टीम मी प्रिफर करेल, बॉईल नका करू. बॉईल केलं की त्यात सगळं पाणी जातं. स्टीम केलं तर एकदम प्रॉपर स्टीम होतं आणि मग ते तुम्ही इझिली स्मॅश करू शकतात अँड देन यू कॅन गिव्ह इट टू युअर बेबी. सो आता मी तुम्हाला दाखवते की मी स्वीट पोटॅटो कसं करते. नाचते काय नायसा, नायसा शिगंदू शिगंदू. सो नायसाचा डिनर इज ऑल्सो रेडी आणि मी डिनरमध्ये आज तिला दिलं आहे मुगाची जी डाळ असते ती टाकली आहे आणि टॉमॅटो, थोडंसं आलं लसूण पेस्ट
अँड देन जे नॉर्मल आपलं प्रोसिजर आहे ते फॉलो केलंय आणि आता मी त्याच्यावर तूप टाकलंय. नायसा सो अशा पद्धतीने आम्ही आमचा दिवस स्पेंड केला आहे. आणि नायसाने फुल मस्ती केली आहे पूर्ण दिवस. यम्मी यम्मी फूड खाल्लंय तिने, है ना नायसा? नायसाची मस्ती बघ आमच्या. सो भेटूया आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय बाय.